ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर युवराज सिंग, ज्यांचं नाव अनेकांच्या मुखामध्ये आहे. होय, षटकार आणि चौकार ह्यांचा पाऊस पाडलेला होता आणि प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर असताना अचानक कॅन्सर म्हणजे कर्करोग ह्या आजाराने तो पीडित झाला आणि पुढच्या व्यथा आणि कथा आपल्याला माहीत आहे. त्यांना वेळोवेळी रक्ताची गरज होती, कारण ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त संक्रमणासाठी त्यांना अनेक लोकांकडून रक्ताची गरज होती आणि अनेक लोक, अनेक दाते पुढे येऊन त्यांनी त्यांचं रक्तदान केलेलं आहे. आजारांतून पूर्णपणे बरा झाल्यानंतर युवराज सिंग सगळ्यांचे जाहीर आभार मानतो आणि आज त्यांची संस्था ह्या रक्तदानाविषयी बोलत आहे. मुंबईचे डबेवाले ह्या त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतामध्ये असतात. जवळजवळ 5,000 हे डबेवाले 50,000 लोकांना दररोज जेवणाचे डबे पुरवतात. परंतु ह्या कारणासाठी नाही, त्यांनी अतिशय अनमोल असा उपक्रम राबवला आणि तो म्हणजे की प्रत्येकाच्या घरी जाताना रक्तदानाविषयी त्यांनी जाहिरात केली, जागरूकता निर्माण केली आणि असा हा चांगला उपक्रम त्यांनी राबवला. स्वतःनेही देखील रक्तदान केलं. मी स्वतः ईश ज्ञान शिकत असताना, थिओलॉजी शिकत असताना मैसूर येथे आमची सेमिनरी होती. सेमिनरीमध्ये 50-60 असे तरुण उमेद असे ब्रदर होते आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमच्या सेमिनरीचं नाव लिहिलेलं होतं. जेव्हा तुम्हाला रक्ताची गरज लागेल तेव्हा फोन करा. आणि मग आमचे रॅक्टर वेळोवेळी अनेक ब्रदर रक्तदान करून येत असत. मला अनुभव आहे, रक्तदान केल्यानंतर पेशंट बरा झाल्यानंतर मिठाईचा पुडा घेऊन आमचे आभार मानायला देखील यायचे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, कारण माझ्या प्रिय बंधू बहिणो, प्रत्येक मानवाला रक्ताची गरज आहे. प्रौढ माणसामध्ये जवळजवळ 4.5 ते 5 लिटर एवढं रक्त असतं आणि आज आपण पाहतो की अनेक कारणामुळे, अपघात आणि आजारामुळे अनेक वेळेला रक्ताची गरज लागते. खेडोपाडी अनेक लोकांकडे त्या गटाचं रक्त नसतं आणि म्हणून आपण रक्तदान केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं जीवन वाचवू शकतो, जीव वाचवू शकतो आणि म्हणून रक्तदान म्हणजे जीवनदानच होय. होय माझ्या प्रिय बंधू बहिणो, मानवाच्या रक्ताचा रंग हिमोग्लोबिनमुळे लाल आहे. आपणा सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे, म्हणजेच आपण सर्वजण एकाच देवाची मुलं आहोत आणि म्हणून आपण एकमेकांना रक्त देऊन, रक्तदान करून एकमेकांचा जीव वाचविण्यासाठी मदत करायला हवी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जुन्या करारामध्ये पाहतो रक्ताला फार महत्त्व होतं. पाप क्षालनासाठी, पाप धुवून आणि पुसून काढण्यासाठी जनावरांचा बळी दिला जात असे, अर्पण करण्यात येत असत आणि त्यांचं रक्त सांडून माझ्या प्रिय बंधू बहिणो आपल्या पापांची क्षमा होते अशी भावना आणि श्रद्धा होती. ओलांडण्याच्या सणाविषयी जेव्हा आपण जुन्या करारामध्ये पाहतो, मिस्र देशामध्ये हे निवडलेले लोक होते आणि त्यांची सुटका करण्यासाठी, त्यांना तारणाचा मार्ग दाखविण्यासाठी त्यांच्या दारावर कोकरांचं रक्त लावलेलं होतं आणि अशा प्रकारे त्यांची सुटका केलेली होती. यहुदी समाजामध्ये हा ओलांडण्याचा सण म्हणून फार महत्त्वाचा होता. नवीन करारामध्ये जेव्हा आपण येतो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जो ह्या जगाच्या तारणासाठी आलेला होता, ह्या जगाला नवीन मार्ग दाखविण्यासाठी आलेला होता. ह्या अखिल मानवाची पाप एवढी वाढलेली होती की कोणत्याही जनावराच्या रक्ताने ती पुसून जाऊ शकत नव्हती आणि म्हणून त्याने पुढाकार घेतलेला होता. स्वतःचं रक्त वाहण्यासाठी, स्वतःचं रक्त अर्पण करण्यासाठी आणि म्हणून शेवटच्या भोजनाच्या वेळी शिष्यांना एकत्रित करतो. प्रथम भाकर घेतो, देवाचे आभार मानतो, मोडतो आणि आपल्या शिष्यांना देत सांगतो, हे माझे शरीर आहे. तदनंतर तो द्राक्ष रसाचा प्याला घेतो आणि त्या देवाचे आभार मानतो, शिष्यांना देतो आणि सांगतो की हे माझे रक्त आहे आणि हे रक्त तुमच्या पाप क्षालनासाठी, पापांची क्षमा मिळविण्यासाठी मी हे अर्पण करणार आहे. हे फक्त त्या दिवशी शब्द होते, परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शुक्रवारी, शुभ शुक्रवारी, गुड फ्रायडेच्या दिवशी खरोखर त्याने आपलं रक्त आपल्या पापांच्या
आपल्या पापांची मलिनता धुण्यासाठी आणि पुसण्यासाठी त्याने ओतलेला आहे. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण शुभवर्तमानाकडे येऊया. मातृ शुभवर्तमान अध्याय 5 ओवी 25 पासून 12 वर्ष रक्तस्रावाने त्रस्त असलेली स्त्री, जिने पैसा तिने वेळ घालवलेला होता, प्रत्येक प्रकारचे प्रकार केलेले होते, डॉक्टरांकडे गेलेली होती, परंतु तिचा आजार बरा झाला नव्हता. अशा या स्त्रीने माझ्या प्रिय बंधूबहिणी विचार केला की मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाणार आहे. पुरुष असल्यामुळे मी त्याला स्पर्श करणार नाही, परंतु मी त्याच्या झग्याला स्पर्श करणार आहे आणि माझा आजार बरा होणार आहे. या विश्वासाने ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येते, त्याच्या झग्याला शिवते आणि मग प्रभू येशू, ज्याला माहीत होतं की काय प्रकार झालेला आहे, त्या स्त्रीला माहीत होतं की काय प्रकार झालेला आहे, ती पूर्णपणे त्या आजारांतून बरी होते आणि आपल्या जीवनाची साक्ष देते. पुढे प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगतो की तुझ्या विश्वासाने तुझा आजार बरा केलेला आहे, शांतीने जा. प्रिय बंधू बहिणींनो, 12 वर्ष त्रस्त असताना ती माझ्या प्रिय बंधू बहिणींनो फक्त औषधावर किंवा इतर गोष्टीवर विश्वास ठेवत होती. ज्या वेळेला तिने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्यावेळेला तिचा आजार बरा झाला. सगळेच आजार औषधाने बरे होत नाही हे आपल्याला माहीत आहे. औषधाबरोबर माझ्या प्रिय बंधू बहिणींनो आध्यात्मिक शक्तीची गरज असते आणि आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला स्पर्श करणार आहे, आपल्याला देखील बरं करणार आहे. फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आमेन.